फायनली मी तयार झालेले आहे आणि आजचा माझा हा लुक तुम्ही बघू शकता. लुक दाखवा कोणीतरी माझा, पकडा. असा असा सरळ असंच. हां, बघू शकता माझा आजचा लुक किती मस्त झालेला आहे. विचारू नका साडी कुठून घेतली आहे. सांगेल कधीतरी, सांगेल बंद कर, सांगेल नंतर, सांगेल कधीतरी फ्रीमध्ये दिल्यावर. आणि आजचा मेकअप केलेला आहे ताईंनी. ताई तुमची इंस्टाग्राम ID सांगा. कस्तुरी प्रोफेशनल मेकओव्हर. कस्तुरी प्रोफेशनल मेकओव्हर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतच आहे. आणि हे माझ्यासाठी खास कल्याणवरनं आलेले आहे. तिथे कल्याणवरनं आलेलं आहे आणि त्यांची आईसुद्धा आलेली आहे. आणि इथे दोघी जणी कोण आहेत, भाच्या मुलगी. ही मुलगी आहे तुमची, बापरे. आणि या वहिनी. तर एवढी जण सकाळ सकाळ 7 वाजता थेट पेनला पोचलेल्या आहेत. आणि थँक्यू सो मच ताई, तुम्ही आलात. खूप चांगलं वाटलं, खूप छान मेकअप केला आहे. आणि हा मेकअपचा रिझल्ट मी तुम्हाला एंड जेव्हा करेल तेव्हा तुम्हाला दाखवेल. आमच्या व्लॉगमध्ये असं असतं की आम्ही जो स्टार्टिंगला मेकअप करतो तो एंडपर्यंत ठेवतो आणि लोकांना दाखवतो की कसा आहे कसा नाही आहे मेकअप. तर मग चला. आणि मेकअप तर खूप छान झाला, हेअरस्टाईल वगैरे तुम्ही बघू शकताच. तर नक्कीच जाऊन ताईच्या ID फॉलो करा, ऑर्डर्स करा. बिकॉज कसं माहिती आहे, भरपूर सारे मेकअप आर्टिस्ट आहेत पण क्वचित असे असतात जे परफेक्ट करतात आपल्याला हवं तसं, नाही तर काही काही जण नाही करत. तर परफेक्ट मेकअप आर्टिस्टला तुम्ही सिलेक्ट करून बुक करा तुमच्या मोठ्या दिवसासाठी. सो डिस्क्रिप्शनमध्ये मी ताईंच्या इंस्टाग्रामची लिंक दिलेली आहे, जाऊन क्लिक करा आणि इंस्टाग्राम बघा आणि भरपूर सारे ऑर्डर द्या त्यांना. सो चला. तर मंडळी, आम्ही फायनली आता आलेलो आहोत गडबला. आणि आमचा नवरा बघा, नवरा भाऊ इथं बघा, आमचा नवरा बघा तयार झालेला आहे. आता वरात काढायची आहे. वरात म्हणजे नवरा काढायचा आहे आणि त्याच्यानंतर रात्री वरात निघेल, ती तुम्हाला मी दाखवेल. इथं माझा पुकी नवरा. झाला काय रे तो, ज्याला म्हणजे असं बोलतात ना, कॅमेरा पुढे यायला खूप लाजतो, म्हणून तो माझ्या कोणत्याच व्लॉगमध्ये नसतो. हाय कर, हाय. आणि माझी पुकी सासू बघा, मम्मींची वेणी बघा, वेणी मस्त बांधली आहे तिने. पण मेकअप पण छान झाला आहे. माझा मेकअप कसा झाला आहे नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि मी त्याच्यासोबतच माझी पलवाली साडी आणि पलवाली पर्स पण घेतलेली आहे, बघू शकता. जिथे नवरा निघेल आता. आणि बघू शकता, तुम्हाला मी नवऱ्याची गाडी दाखवते. इथे बघू शकता नवऱ्याची गाडी आहे. आणि जरी किती वाजलं तरी आपल्याला काय वाटत नाही, आपण माईक लावलेला आहे. ही आहे नवऱ्याची गाडी आणि नवरा इथे निघतोय आता. तर चला थोडंसं नाचूया.
पप्पा येऊन बसलेले आहेत आणि ते रुपवत मानलेलं आहे, बघू शकता तुम्ही। तर गाईज बघू शकता तुम्ही, नवरी म्हणजे माझी जाऊबाई। होय हाय जाऊबाई, आजपासून आपण जाऊबाई होणार आहोत। आणि ते सगळे तुम्ही कोण, मामी बहीण? अच्छा बहीण। आणि आपण बहिणी सगळ्या काकाच्या पोरी। मी लास्ट टाइम आले तेव्हा सगळ्यांनी मला सांगितलेलं आम्ही सगळे काकाच्या पोरीच आहोत तर आहे। आणि त्याच्यामध्ये प्लस माहिती आहे का, नवरा तिथं घामेला आहे, तुमचा नवरा घामेला आहे तिकडे। तर चला मग तुम्हाला मी दाखवलं। आता कॉपीराइट लागेल नाही लागेल, सॉन्ग चालू आहे मला नाही माहिती, पण आपला माईक तर चालू आहे तर नाही लागणार मे बी, तरी पण बघू आपण। नवरीचे पप्पा, हा नवरीचा भाऊ, हाय कर। व्लॉग बनवतो, व्लॉग ह्याचे पण बघत राहा सगळ्यांनी। मिनी व्लॉग चालू केले, मिनी व्लॉग है ना, मिनी व्लॉग चालू केले, सो मिनी व्लॉग बघा ह्याच्या। आयडी काय आहे? आयडी आदू 0106 नक्की फॉलो करा गाईज। तर या आमच्या जाऊबाईच्या वहिनी आपल्या फॅन आहेत, सबस्क्रायबर आहेत। सबस्क्राईब केलंय का चॅनलला? केलंय गाईज, तुम्ही पण सबस्क्राईब करा या गोष्टीवर। बिचाऱ्या बहिणी रडतायत। आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून आमच्या ही सगळी नवरीकडची फॅमिली, ही नवरीची मम्मी। म्हणजे तुम्हाला सूप दाखवू, सूप हे बघा, डाळ भात, मिरची, चवळीची भाजी आणि कोबीची भाजी, लोणचं आणि पापड आणि लग्न। आणि ह्या जेवणासाठी मी जेवते, या जेवणासाठी मम्मी जेवते, कारण की हे जेवण आम्हाला भरपूर आवडतं आणि हे एक प्रकारे सूप आहे।
गाईज बघू शकता इथे 7 फेऱ्यांची तयारी चालू आहे आता. आणि आमचं जेवण झालेलं आहे. आम्ही आता थोड्या वेळासाठी घरी चाललोय आणि मग त्याच्यानंतर परत येऊ वरातीला, तेव्हा काढूया आपण ब्लॉग. आत्ता चाललोय आम्ही घरी. जेवून झालं, जेवण पण मस्त होतं एकदम ओके मध्ये. आणि इथे पब्लिक आहे, इथे मम्मी आहे आणि इथे फेरे चालू आहेत. तर चला जाऊया आपण. नवरीच्या भावाला पण घेतला, नवरीचा भाऊ पण दाखवला. आता नंतर आता वरातीला डायरेक्ट मग आता नाही, आता आम्ही दुसऱ्या लग्नाकडे चाललोय. इथे मी चालते माझी साडी सांभाळून, हे सटका बिटकाचे. आणि इथे नवरा माझी पर्स घेऊन, पुकी नवरा आणि पुकी सासरे. पप्पा चला. गरमी जाम गरमी झालंय, पण या मेकअपचा मी फायदा करून घेणार आहे. मी घरी जाऊन यूट्यूब व्हिडिओ शूट करणार आहे, एक मला करायचं आहे ते. सो चला, ब्लॉग मध्ये दिसणार आहे. इथं हाय करा. आता आम्ही नागोठण्याला आलो आहोत आणि हे बघा काय माझं सासर म्हणजे पहिलं सासर. म्हणजे मम्मी पप्पा पहिला नागोठण्याला राहायचे आणि ही पहिली खोली आहे इथे. हे बघा, ही पहिली जी खोली आहे ना तिथे राहायचे. आणि तशीच आहे चाळ अजूनपर्यंत. ती 25 वर्षापूर्वी राहायचो इथं. 25 वर्षापूर्वी. आणि हे पण नागोठण्याचेच आहे, हे नागोठण्याला ही हा जुनं घर. हा, 3 खिडक्या. वर होतं की खाली होतं? खालचं ठीक आहे ना, खालचं 3 खिडक्या. अच्छा, हा जाम जुनी आहे तिचा. मम्मी बघायला भेटेल का? हा चला. तर गाईज आम्ही उतरलेलो आहोत आणि आम्ही चाललोय घर बघायला आता आहे. कारण की मी एक्साइटेड आहे असं काय बघायला भरपूर. आणि पहिला मम्मी आणि पप्पा इथेच राहायचे आणि कुणालचा जन्म देखील इथे नागोठण्याचाच आहे. म्हणून तो 2 वर्षाचा झाल्यानंतर मग तिकडे पेनला. तर तुम्हाला दाखवते जुनं घर. मला पण बघायची एक्साइटमेंट आहे जास्त. इथे बघू शकता, इथे ही अंगन है, सपनों का वो आंगन कहा. और इधर हमारा पति का बचपन बघू शकता. वीर सुद्धा आहे, त्याला 24 तास पाणी असायचं, आता नाही आहे. आणि तिथे पुढे तो पीर आहे, तो 24 तास नाही 24 घंटे माझ्या नवऱ्याला लागायचा. मग त्याला किती वेळा तरी त्यांनी लय हैराण केला, आजारी केला आहे त्याला भरपूर. तर चला दाखवते तुम्हाला. इथे प्यायचं पाणी यायचं का? अच्छा, हा संडास. इथे संडास नाही, संडास बाथरूम होते. आणि इकडे बघ, इकडे आम्ही कपडे वाळत घालायचो. हा, आणि ही वीर 24 तास पाणी आला. हा मागचा दरवाजा आहे का इथे? अच्छा. आणि ही वीर आता गटार झालाय त्याचा. आणि इथे LCC आहे, तिथे कामवाल्या त्या काकी राहायच्या. आणि मम्मी पप्पा चाळीत राहायचे, तरी पण कामवाली होती घरामध्ये. आणि आता पण तेव्हा ती तिथे राहायची आणि मम्मी पप्पा चाळीत राहायचे, तरी कामवाली होती. तर चला आता जाऊया आपण घरी. आणि ही कुणालची मैत्रीण. तर मंडळी बघू शकते ते वरातीची तयारी चालू आहे आणि ते सगळे जेवण बनवणारे बसलेत. काका तुम्ही जेवण बनवलं? जेवण कोणी बनवलं? जेवण कोणी बनवलं? अच्छा, या बाबांनी जेवण बनवलेलं आहे. बाबा काय बनवलंय आज? चवलीची भाजी, भात, मिरची, पापड, आपले लोणचा, हे सगळा. चवलीची भाजी मेन चांगली आहे. चवलीची भाजी आवडतं मला. तर बनवलेली आहे चवळीची भाजी. वास मस्त. हा, आणि इथं भाताची डेक ठेवलेली आहे आणि ही डाळ. आणि बघा डाळ बनवलेली आहे मस्त. अजून माझी फेवरेट, सगळ्यात फेवरेट म्हणजे माझी मिरची.
दाखवते. दाखवतो भात दाखवतोय. तर इथं भात बनवलेला आहे आणि अजून एक डेक शिजतंय तिथं. आणि ही माझी फेवरेट मिरची. कोणाकोणाला मिरची आवडते नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि असं जेवण, लोणचा असेल, परत पापड असतील, असे सगळे. आणि काका थँक्यू तुम्ही दाखवल्याबद्दल. तर आता वरातीची तयारी चालू आहे. वरात अजून तिकडून निघाली नाही आहे. इथे बघू शकता तयारी चालू आहे. तिथून अजून वरात निघालेली नाही आहे कारण की तिथं रडारडी चालू आहे. यू नो गाईज, रडारडी ती बघायला मी नाही आहे कारण की आम्ही इथे तयारी करायला आलेलो आहोत. सो चला तुम्हाला दाखवते. आणि परत जेवण वगैरे सगळं तयार आहे, फक्त वरात यायची बाकी आहे. आणि उद्या पूजा आहे, तर 12च्या आत म्हणजे 11 11:30पर्यंत वरात पोचली पाहिजे घरामध्ये. कारण की का उद्या नाही तर मग नवरा नवरीला जेवायला नाही भेटणार कारण की उद्या पूजेचा उपवास असतो. सो लवकर वरात पण यायची आहे. ती लोक अजून निघाली पण नाही आहे. तिकडून इथे यायला 1 तास जाणार आहे आणि परत गावात फिरताना वरात भरपूर वेळ होणार आहे. तर चला मग तुम्हाला दाखवते काय कसं. आणि इथे सगळीजणं बसलेले आहेत. इथे पप्पा आहेत, ॲज ऑलवेज फोनवर पप्पा. सो सो मच. तुम्ही असे भेटता मला खूप चांगलं वाटतं यार. थँक्यू. रोज जेवताना माझे व्लॉग बघते. चला पण लग्न झाल्यावर तू जास्त बनवायला लागली. हा जास्त बनवायला. तर गाईज वरात समोर आहे आणि आम्ही ते स्वागत करायसाठी थांबलोय सगळीजण. जाऊबाईंना आत घेऊन यायला मी उचलून बघेन काय करेल. उचलून जर जमलं कारण की घागरा घातलाय तर त्यामुळे उचलायला नाही होणार. तरी आय विल ट्राय. एकदा ट्राय करेल मी. तर चला बघूया आता काय
उचल. चला चला. मान आहे. अरे अरे इथं बघा आई. नथ नथ अंगठी दाखवा. अंगठी. मस्त दागिने बनवलेले आहेत बघा. कशाचे दागिने बनवले ते? घाऱ्यांचे दागिने. घाऱ्यांच्या पिट्यांचे दागिने पहिल्यांदा बघते. आमचे भाऊ इथे जेवत आहेत. जेव्हा जेव्हा पटला. मोडा मोडा. इथं आता लास्ट कार्यक्रम इंटाला चालू आहे. घाऱ्या मोडाच्या आणि पापड मोराची ना सोयऱ्यांना भरवाच्या. 2 सेड भाऊ. रडलायस? किती रडलायस? भरपूर रडलायस? पोट भरून रडलाय. तू किती रडलास? दिसतंय दिसतंय तोंडावरून दिसतं. मी नाही रडलो. दोघं पण रडतायत. आणि असंच बोलला असेल बहिणीला की बाबा हा नाही मी नाही रडणार तुझ्या लग्नात. नाही भावांची अशी दशा असतील लग्नामध्ये. माझा भाऊ तर बाजूला जाऊन रडत होता. माझ्या समोर पण नाही रडला. असा आहे. चला बाय बाय. भेटूया पुढे कधीतरी. बुन्या आलेला आहे ते. बुनो बुन्या. ए बुनो इका बघ इका बघ. ए बुन्या. ए चना. तुम्ही मेकअप बघू शकता माझा. अजूनपर्यंत तर काय नाही झालं. सकाळी केलेला म्हणजे सकाळी 8 वाजता काहीतरी मेकअप केलेला. आणि हेअरस्टाईल सुद्धा आणि साडी ड्रेपिंग सुद्धा जशीच्या तशी आहे आत्तापर्यंत. आत्ता 12 वाजलेत रात्रीचे. पूर्ण 12 वाजलेत आणि अजूनपर्यंत माझा मेकअप टिकून आहे. माझी हेअरस्टाईल टिकून आहे. तर ते सगळं श्रेय जातं आहे कस्तुरी ताईला. तर त्या सकाळी आल्या होत्या. जर त्यांची तुम्हाला मेकअप आर्टिस्टची जर तुम्हाला आय डी हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. इंस्टाग्रामची आय डी आहे त्यांची कस्तुरी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट. तर नक्कीच जाऊन एकदा त्यांचं पेज चेक करा. आणि खूप चांगला मेकअप करतात. तुम्ही बघू शकता किती चांगला मेकअप केला आहे त्यांनी. मला भरपूर आवडला. सो नक्कीच जा. त्या कल्याणच्या आहेत. तर तुम्हीही तिकडच्या असतील आणि तुम्हालाही बजेटमध्ये चांगली मेकअप आर्टिस्ट हवी असेल तर नक्कीच त्यांना इंस्टाग्रामला DM करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेलीच आहे. आणि सोबतच हा व्लॉग आपण इथेच एंड करतोय. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. व्लॉग आवडला असेल तर नक्कीच शेअर सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करून जा. नवरा नवरीला खूप चांगले शुभेच्छा द्या त्यांच्या पुढच्या फ्युचरसाठी. आणि ब्लॉग कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बहुतेक जास्त शेअर करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर स्टे हॅपी अँड स्टे सेफ. आणि सबस्क्राईब करा वॉच विथ रितू या आपल्या चॅनलला. सो बाय बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.